आणि आता बातमी आहे गोंदियातून महाविद्यालय आहे, मात्र विद्यार्थी अभ्यास कुठे करणार असा सवाल उपस्थित होतोय। कारण इमारत नसल्याचा फटका आता विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय। गोंदियामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे। विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ ही 600 ते 700 विद्यार्थीपर्यंत आहे, परंतु कॉलेजची ऑफिशियली लायब्ररी आहे, जी काही अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेमध्ये फक्त 60 ते 70 एवढे विद्यार्थी मावतील एवढी त्या अभ्यासिकेची कॅपॅसिटी आहे। त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांची जी काही अभ्यासिकेमुळे गैरसोय होत आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहत असेल। तुम्ही जो हा सध्या हॉल बघत आहे, हा हॉल आहे लेक्चर हॉल आहे। अक्षरशः या लेक्चर हॉल मध्ये आज सगळे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतायत। आम्ही वारंवार या ठिकाणी कॉलेजचे जे काही डीन आहे, अधिष्ठाता आहे, यांना वारंवार अर्ज केले, विनंती केल्या, विनवण्या केल्या। आणि आता बातमी आहे मकर संक्रांती संदर्भात। मकर संक्रांत सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाकरिता बोळक्याची पूजा करण्याची पूर्वी पार परंपरा चालत आली आहे। हे सुगडं सध्या तयार करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचं चित्र येवला तालुक्यात दिसत आहे। संक्रांती दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात। हे वाण ज्या मातीच्या भांड्यांमधून दिले जाते ते सुगडं बनवण्यात कारागिरांची लगबग सुरू आहे। येवला तालुक्यात सुगडं मोठ्या प्रमाणात बनवली जातात। तर मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या सणाकरिता बोळक्याची पूजा करण्यापूर्वी पार परंपरा चालत आहे असून हेच सुगडं सध्या तयार करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असल्याचं चित्र येवला तालुक्यात दिसतंय। संक्रांती दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात आणि हे वाण ज्या मातीच्या भांड्यामधून दिलं जातं ते सुगडं बनवण्यात कारागिरांची लगबग सुरू आहे। आम्ही माती कुटून घेतो, कुटून घेतल्यानंतर चाळून घेतो, चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काळी माती मिक्स करतो। काळी माती मिक्स केल्यानंतर लीद कुटून घेतो, ती पण चाळून घेतो। चाळून घेतल्यानंतर ती भिजत घालतो, 2 तास भिजायला जात्या किंवा जास्त वेळ जातो, तर आम्ही ती माती पायाने तुडून घेतो, त्याच्यामध्ये लीद टाकून तुडवल्यानंतर संक्रांतीचे बोळके बनवतो। त्याच्यामध्ये आम्ही सुगड्यांमध्ये गव्हाच्या बोंब्या, परत बोरं, शेंगदाणे ही 7 वस्तू धान्य त्याच्यामध्ये टाकून ते संक्रांतीला पूजन करतो। आधी आई वडील करीत होते, त्याच्यानंतर लहानपणापासून मी शिकलो। मी 16 वर्ष असताना हे काम शिकलेलं आहे। त्याच्यानंतर मग माझ्याकडं इलेक्ट्रॉनिक वस्तू नाहीये, मी हातानेच काम करतो, सगळं हातानेच चाकावर काम करतो। आधी आई वडील हातानेच करीत होते। त्याच्यानंतर मग आता 2 महिन्यापूर्वी संक्रांत आलेली, 2 महिने आधी संक्रांतीला सुरुवात करावी लागली।